म्हणतात की ₹1.25 मानहानीचा दावा मी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात करणार आहे. हरकत नाही, कोणी 100 कोटी, कोणी 150 कोटी, हे ₹1.25. फक्त ते माझे मित्र असल्यामुळे मी त्यांना सुचवेन की थोडी अमाऊंट वाढवावी लागेल. याचं कारण शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय, तर माझी मानहानी झाली, ती मानहानी एवढ्या कोटीची आहे. संजय राऊतांची मानहानी ₹1.25 नाही आहे. त्यामुळे त्यांनी ₹1.25 ऐवजी ही अमाऊंट थोडी वाढवायला पाहिजे. संजय राऊतांची किती मानहानी आहे असं तुम्हाला वाटतं? मला नाही, ते ₹1.25 नक्की नाही. ते माझे मित्र आहे. बघा, असं आहे की राजकारणामध्ये एकमेकावर बोलायला लागतं वगैरे खरं जरी असलं तरीसुद्धा आपण हिंदू संस्कृतीचे वाहक आहोत आणि त्यामुळे हिंदू संस्कृतीमध्ये एकमेकाला चिमटा जरी काढला तरी जखम होता कामा नये. त्यामुळे मी चिमटा काढतो पण जखम कोणाला होऊ देत नाही. त्यामुळे त्यांची किंमत की त्यांच्या मानहानीची किंमत त्यांनी ठरवली, पण ₹1.25 इतकी कमी नाही. तुम्ही जे पत्र लिहिलं होतं त्याच्यावर पण टीका आहे, तुमचं म्हणणं मांडलेलं आहे, ते काय आहे ते सांगण्याने छापलंय तुमचं. मी तुम्हाला सांगतो की मला ज्या वेळेला अशी संधी मिळेल की सातत्याने रोज बोलणारे, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतरसुद्धा सातत्याने रोज लिहिणारे नावाचा एक अवॉर्ड द्यायचा आहे, तर मी संजय राऊताला देईन. त्यामुळे रोज काहीतरी बोललंच पाहिजे, रोज काहीतरी लिहिलंच पाहिजे. बाकी शिवसेनेत कोणी बोलणारच नाही आहे. आमचे दिवाकर रावतेजी बोलत नाहीत, आमचे रामदासभाई बोलत नाहीत, आमचे रवी वायकर बोलत नाहीत, आमचे अनिल देसाई बोलत नाहीत, ओनली संजय राऊत. आणि त्यामुळे एक माणसाचा स्टॅमिना इतका, रोज सकाळी बोलायचं म्हणजे तयारी करायला लागते ना, त्यामुळे त्यांना अवॉर्ड दिला. चंद्रकांत दादांच्या लेखणीला फेस आणि त्याचबरोबर अहंकारांचे बुडबुडे असे ते हेडलाईन देतात तुमच्या पूर्णाग्र लेखाला. असं आहे की त्या महाराष्ट्रातली 12 कोटी जनता, त्यातली मुलंसुद्धा, म्हणून 12 कोटी मुलंसुद्धा रोजचा हा जो खेळ चालला आहे महाराष्ट्रामध्ये, राज्यपाल पत्र लिहितात, त्या राज्यपालांच्या पोझिशनला विचारात न घेता उद्धवजी पत्र लिहितात. ते महाराष्ट्राचे घटनात्मकदृष्ट्या प्रमुख आहेत, त्यांच्या सहीने विधानसभा बोलवता येते, तुमच्या सहीने नाही बोलवत आहे. ते चाललं आहे ना. संजय राऊतांचं म्हणणं बुडबुडे फेस, उद्धवजींचं म्हणणं असं आहे की तुम्ही गुजरातमध्ये अधिवेशन बोलवा. घटना इथे घडली ना महाराष्ट्रामध्ये, तिथेही बोलवायचं, तिथे मागणी करा, तिथल्या शिवसेनेने मागणी करावी, तिथल्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं. हे जे चाललं आहे त्यात 12 कोटी जनता, लहान मुलांसहित, अगदीच अज्ञान सोडू तरीसुद्धा 10 कोटी जनता ही रोज हसते. बाकी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी झेंडा बसवलेला आहे. संजय राऊत म्हणतात की कोणाच्याही पोटात दुखण्याचं कारण काय, ते कुठे रोहित पवार यांनी भगवा झेंडा बसवला तर कुणाच्याही पोटात दुखण्याचं कारण काय? आनंद. भगवा झेंडा हा मुळात कोणा पक्षाचा नाही आहे. जरी शिवसेनेचा भगवा झेंडा जरी हे असलं, ध्वज काय म्हणजे झेंडा असला तरी भगवा झेंडा हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे, ते विरक्तीचं प्रतीक आहे, ते वारकऱ्यांचं प्रतीक आहे, ते संतांचं प्रतीक आहे, मुळात कोणाचा झेंडा नाही आहे. त्यामुळे त्यांनी झेंडा जो लावला आहे तो शिवसेनेचा लावला आहे की हिंदू संस्कृतीचं प्रतीक म्हणून लावला आहे, हा शोधण्याचा विषय आहे. पण त्यांनी भगवा झेंडा लावणं शेवटी असं आहे की ह्या देशामधला जो वाद आहे तो हिंदुत्व मानणं आणि न मानणं इतकाच मर्यादित राहिलेला आहे. ते जर हिंदुत्व मानणार असतील तर आनंद आहे ना, या देशात पार्टीच उडणार नाही असं मला दिसतं. भाजप ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे असं टीका नाना पटोले केली. त्यांनी त्यांना धागा जोडला आहे की राज्यपालांना जे अध्यादेश पाठवला आहे आणि त्याच्यामध्ये राज्यपालांनी एक त्रुटी काढली, त्याच्यामुळं भाजप राज्यपालांकरवी हे सगळं करतं असा काँग्रेसचा आरोप आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेने हे पाहिलं की ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण मिळावं यासाठी मनापासून पोटतिडकीने काम कोणी केलं, आंदोलनं कोणी केली, हे मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला माहिती आहे. ज्या 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुका पोटनिवडणूक व्हायच्या त्यात सगळे उमेदवार भाजपने ओबीसी उमेदवार दिले. तुम्ही दिले आहेत काय? तुमची तर गोची अशी झालेली आहे की फॉर्मही आता भरता येणार नाही, कारण निवडणूक आयोगाने घोषित केलं की जिथे निवडणूक थांबली तिथून सुरू होईल. निवडणूक कुठे थांबली? फॉर्म भरणंपर्यंत थांबली, आता स्क्रुटिनी फक्त राहिली आहे, तर फॉर्म पण भरता येणार नाही. आम्ही मात्र वेळेत फॉर्म भरले, आम्ही दोन्ही तयारी ठेवली. किंवा निवडणुका होतील न होतील हा देश कायद्याने चालतो. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर काय करा, फॉर्म भरून ठेवले, सगळे ओबीसी भरले. मग आम्ही ओबीसी विरोधी कसे काय? नाना पटोलेंचं काय झालं तर सैरभैर झालेलं आहे ते सगळं. त्यामुळे ते 2 नावं मी जे काढणार आहेत ना ती शोधतायत की हे 2 नावं कुठली काढतायत.
तर नाना पटोलेंचं नाही नाव ते बोलतात, परंतु तसं गडबड नाही करत. दादा बीजेपी ने अपना उम्मीदवार दिया है, आपने क्या उम्मीद है आपको इस चुनाव में? मराठी दादा एक मराठी दादा मराठी होते दादा 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 एक मराठी अमर तुम्हाला एक मराठी प्रश्न विचारायचा आहे. काँग्रेसचे नेते असे काही दावा करतायत की मराठीत विचार, मराठी प्रश्न नाही, मराठी प्रश्न नाही, मराठीत प्रश्न. तर मी मराठी नीट करतो तुम्ही. रविवारी काँग्रेसचा विसरलो. दावा असा आहे की राजू सातव यांच्या झालेल्या रिक्त जागा ही मृत्यूमुळे झाली होती त्यांच्या निधनामुळे. मग राजू सातवांच्या घरात द्यायला पाहिजे होती. महाराष्ट्राची परंपरा आर पाटील गेल्यानंतर घरात बायकोला देणं आहे. खरं म्हणजे बहिणी आरांच्या सौ त्या कधीही राजकारणात नव्हत्या, मुलं लहान होती, तरीही पवारसाहेबांनी, मी पवारसाहेबांना त्याच्यावर बोलतो खूप, परंतु पवारसाहेबांच्या ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती मी त्यांना सॅल्यूटच ठोकतो. आरांची मुलं लहान होती तरीही आरांच्या पत्नीला दिलं. पतंगराव कदमांच्या घरामध्ये विश्वजितला दिलं. तर एवढा तुम्हाला महाराष्ट्राची परंपरा वगैरे आठवत असेल. राजू सातव हा आमच्या प्रवीण दरेकर आणि संजय उपाध्याय सहित माझ्यासहित आणि विशेषतः देवेंजी आणि सुधीर भाऊंचा अतिशय परममित्र होता. आमची अशी अपेक्षा होती की राजू सातवच्या पत्नीला मिळेल. मग तुम्ही दिलं पाटलांना, ज्यांच्या बाबतीमध्ये काही ऑब्जेक्शन्स आहेत की उद्या स्फुटणीच्या वेळेला बाहेर पडतील. काय ऑब्जेक्शन्स काय? मी कशाला सांगू? दादा दो सवाल कशाला सांगू? दादा दो सवाल हिंदी में ले तुम्हाला उद्यासाठी काही पाहिजे की नाही? दो सवाल हिंदी में ये बताइए, आज राज्यसभा का नामांकन किया है, क्या उम्मीद है? दादा राज्यसभा का नामांकन बीजेपी ने किया है, लेकिन नंबर्स आप लोग के साथ नहीं है. ऐसे में आप लोग की रणनीति क्या है और क्या वाकई- पॉलिटिक्स में कुछ भी हो सकता है. 56 वाले मुख्यमंत्री बनते हैं, 56 वाले, 54 वाले उप मुख्यमंत्री बनते हैं, 44 वाले महसूल मंत्री बनते हैं. तो 106 और 13 अपक्ष, 119 वाले, 20 तो मत शॉर्ट है, तो 119 वाले राज्यसभा में जा सकते हैं. संजय उपाध्याय राज्यसभा में जाएंगे और उत्तर प्रदेश के चुनाव के लिए यहाँ से महाराष्ट्र से चुने गए राज्यसभा सदस्य जाएंगे. तो जिस तरह अभी पिछले दिनों जो शिवसेना के खिलाफ जो नाराजगी दिखी थी उनके अंदर भीतरी लोगों से, तो क्या कोई विधायक भी आप लोगों के टच में है जो वोट में करेंगे? ऐसा है कि मैं मूर्ख राजकीय नेता नहीं हूँ. मुझे कितना भी बहुत सिंपल समझे, लेकिन मैं बहुत पहुँचा हुआ राजकारणी हूँ. राज्यसभा में प्रतोद को वोट दिखाकर डालना पड़ता है. तो ऐसे छुटुक फुटुक नहीं करेंगे वोटिंग, वो साहस नहीं होता. अपक्ष कर सकते हैं. तो अपक्षों की हमारी संख्या तो मैंने बताई कि अभी हम 119 है और अपक्ष भी मिलेंगे तो भी 126 128 हो जाएंगे. फिर भी एक 10-15 का घाटा जो होगा तो वो छुटुक फुटुक 10-15 लोग नहीं साहस करेंगे. इसका अर्थ कोई पक्ष साथ में आ सकता है. वो पूरा पक्ष आने के बाद ही इनकी जीत है और मैं उसकी अपेक्षा रखता हूँ. दादा आपकी टकराव उसका फायदा हो रहा सामना है. में आपने जो लीड किया है आपकी उसको टकराव लेकर है. संजय राउत साहब ने कहा है जो मानहानि आपके ऊपर करेंगे वो भी सवाल उठा. उसके बारे में मैंने मराठी में कहा कि संजय राउत मुझ पर, मैं संजय राउत को कुछ भी बोले, लेकिन महाराष्ट्र की और कुल मिलाकर हिंदू संस्कृति जो है तो एक दूसरे को जख्म होने वाला आरोप नहीं करना है. तो मैं भी नहीं करता, वो भी नहीं करते. तो इसलिए मित्र के नाते मैंने कहा कि ₹100 बहुत कम हो रहा है. कि मानहानि का अर्थ क्या है कि मेरी मानहानि हुई 100 करोड़ दो. हमारे मुस्लिम जी से कुछ सीखो भाई. 100 करोड़, 150 करोड़ अनिल परब से सीखो. तो ये ₹100 थोड़ा कम हो रहा है. दादा एक सवाल होता, जैसे कि कांग्रेस ने कहा था कि निर्विरोध चुनाव होना चाहिए था, कैंडिडेट बीजेपी. इसलिए उन्होंने सातव जी के घर में उम्मीदवारी देनी चाहिए थी. भारतीय जनता पार्टी ने पतंगराव कदम जी के जाने के बाद विश्वजीत को मिली तो अनोपोज की. आर पाटिल जी के जाने के बाद उनको पत्नी की मिली तो बीजेपी ने विरोध की. सातव जी के घर ने ना कहा क्या, सातव जी के घर में इच्छा थी, फिर भी आप नहीं देते तो आप संस्कृती नहीं संभालेंगे तो हम क्यों संभाले. दादा मराठीमध्ये भाजपकडे संख्याबळ नसताना तुम्ही उमेदवारी अर्ज भरतायत. भाजपची काय रणनीती आहे? भाजपकडे आता स्वतःचे 106 आणि साधारणतः 13 अपक्ष मतदान करतील असे 119 आहेत. मी मूर्ख राजकारणी नाही की संख्याबळ नसताना सुद्धा दावा करेन, कारण राज्यसभेला प्रतोदला वोट दाखवावं लागतं आणि त्यामुळे छुटूक फुटूक आमदारांनी धाडस केलं तर तो डिस्क्वालिफाय. पण त्यातला एक नियम आणखीन आहे की जो मी ज्यांची इच्छा आहे त्यांच्यासाठी सांगतो. राज्यसभेला आणि राष्ट्रपती निवडणुकीला मतदान दाखवून सुद्धा वेगळं केलं प्रवीणजी तर तो डिस्क्वालिफाय होत नाही. पुन्हा वाक्य रिपीट करतो म्हणजे मग काही माझे मित्र इच्छा करून आहेत त्यांना उपयोगी पडेल की
की राज्यसभेमध्ये दाखवून मतदान करायला लागतं, राष्ट्रपतीलाही दाखवून मतदान करायला लागतं. ते मतदान दाखवून सुद्धा अँटी केलं तर तो व्हीप तोडला असं होत नाही, तो डिस्क्वालिफाय होत नाही. असे काही शिवसेनेत राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये आमचे मित्र असले तो डिस्क्वालिफाय होत नाही का, करतो केलं मतदान असे असेल. पण एखादा पक्षच असा ठरवेल कि संजय उपाध्याय बहुत अच्छे, देखो कैसे तगड़े है हमारे उम्मीदवार, पिताजी का नाम राम भक्त है, तो एखादा पक्ष भी निर्णय कर सकता है कि क्यों कांग्रेस को हम वोटिंग करें, हम संजय को वोटिंग कर सकते हैं, ऐसा हो सकता है. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असा पक्ष तुमच्या सोबत येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, आता रावजीत पवारांनी भगवा झेंडा लावल्यानंतर सगळेच हिंदुत्ववादी झाले आणि बहुधा मग त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ह्या देशामधलं जगामधलं जे मिशन आहे ते बहुतेक पूर्णत्वाकडे निघालं. कारण त्यांनी हेच म्हटलं की ह्या देशामध्ये उपासना पद्धती जरी वेगळी असली तरी सर्वांनी मिळून हा देश आपला आहे असं मानलं पाहिजे, या देशाच्या परंपरा आपल्या मानल्या पाहिजे. भगवाध्वज आमची परंपरा, काँग्रेस भगवाध्वज मानणार असेल की जे महाविकास आघाडीच्या वेळेला नाटक झालं की पहिलं ही महाशिव आघाडी होती, आठवतं का तुम्हाला? आठवतं की नाही? मग त्याच्यावर ऑब्जेक्शन आलं, शिवाजी महाराजची जय बोलायचं आणि शिवला ऑब्जेक्शन आलं, मग महाविकास आघाडी नाव. तरी आम्ही खुर्चीवर आहोत कारण आम्हाला खुर्ची प्यारी आहे. ओके, त्यामुळे हिंदुत्ववादी ह्या विषयाचा आमचा अर्थ क्लिअर आहे की ह्या देशाच्या परंपरा मांडणार. बाकी काय मस्जिदमध्ये जातो का मंदिरात जातो का कुठेच जात नाही, ही इज अ हिंदू, या भूमीवर प्रेम करतो, या शिवाजी महाराजांना मानतो. आता इथे राहायचं आणि बाबरांना म्हणायचं तर कसं काय झालं? तुम्हाला अपेक्षा राष्ट्रवादी तुम्हाला साथ देईल असं? दादा तुम्हाला अपेक्षा आहे का राष्ट्रवादी तुम्हाला साथ देईल? मला अपेक्षा सगळेजण आम्हाला साथ देतील अशी आहे. ओके, थँक्यू. गणित जरी नसेल तर इलेक्शन ही केमिस्ट्रीच्या आधारावर लढली जाते आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी निश्चित विजयी होईल. असं काय केमिस्ट्री रंगणार आहे की संख्याबळ नसताना सुद्धा भाजपचा उमेदवार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाऊ शकतो? घटनाक्रम तुम्ही बघता आहे आणि पुढे बघत राहा, निश्चित बदल होईल. तुम्हाला महाराष्ट्रातून काही पक्षाची साथ मिळेल अशी अपेक्षा आहे? मी माझं म्हणणं सांगितलं आहे, भारतीय जनता पार्टी पक्षाचा विजय होईल. हिंदी में सर, हिंदी में बता दीजिए कि आपने नॉमिनेशन फाइल किया है, क्या उम्मीद है आपको इसको लेकर? भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के नाते पार्टी का अधिकृत राज्यसभा के उम्मीदवार के रूप में मैंने आज अर्ज भरा है. निश्चित ही चुनाव गणित के आधार पर आप लोग समझ रहे हैं, लेकिन मेरा मत है कि केमिस्ट्री बदल रही है और आने वाले समय में जो बदलाव होगा निश्चित मेरी विजय होगी. आपको लग रहा है कि जो एमपीए के बीच का टकराव है उसका कहीं ना कहीं फायदा होगा और आप जो नंबर जो सोच रहे हैं वो मिल जाएंगे? बिल्कुल होगा और हम जीत जाएंगे. थैंक यू. थैंक यू. प्रणाली फोटो लेना है आपका.